नमस्कार मित्रांनो, जय भवानी, जय शिवाजी, जय संभाजी. दिवाळीच्या या शुभप्रसंगी संगमेश्वराच्या या ऐतिहासिक स्थळी आपण जाणार आहोत. धर्मरक्षक संरक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज यांना दीपवंदना करण्यासाठी आपण जाणार आहोत तुळापूर येथे. सध्या आपण पोहोचलेलो आहोत वाघोली येथे. आपण पाहता समोर वाघेश्वर मंदिर दिसते. वाघोली जसं आपण क्रॉस करतोय. आज सध्या ट्रॅफिक खूप कमी आहे, नाहीतर इथे खूप जास्त ट्रॅफिक असते. आज निवांत. तर मित्रांनो, चालता प्रवासामध्ये मी तुम्हाला संभाजी महाराजांबद्दल थोडीशी माहिती देणार आहे. राजांबद्दल सांगायचं महाराज लहानपणापासूनच बुद्धिमान आणि 1657 रोजी पुरंदरवर आल्यानंतर संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या मुघल सेनेविरुद्ध धैर्याने लढा दिला. प्रचंड अडचणी असूनही त्यांनी हिंदवी स्वराज्याच्या रक्षणासाठी अखंड लढा चालू ठेवला. पण त्यांच्या आयुष्यातील सर्वात भावनिक आणि शौर्यपूर्ण प्रसंग तो संगमेश्वर येथे. सन 1679 मध्ये संगमेश्वर येथे वास्तव्य करत असताना मुकरबर खानाच्या मुघल सैन्याने अचानक हल्ला केला. संभाजी महाराजांनी शूरपणे प्रतिकार केला, पण अखेरीस ते त्यांच्या विश्वासू मित्र कवी कलश यांच्यासह पकडले गेले. यानंतर घडलेली घटना ही भारतीय इतिहासातील सर्वात हृदयद्रावक आणि प्रेरणादायी आहे. औरंगजेबाने त्यांना इस्लाम स्वीकारण्यासाठी आणि मराठा राज्य सोडण्याची मागणी केली, पण आपल्या धर्मनिष्ठ संभाजी महाराजांनी ठामपणे उत्तर दिले, मी हिंदू म्हणून मरेल आणि पण अन्यायासमोर कधीच नतमस्तक होणार नाही. मित्रांनो, आपण पाहत आहात समोर त्रिवेणी संगम आहे. 3 नद्यांचा उगम येथे होतो. विचार करा मित्रांनो, 40 दिवस भयंकर असा त्रास सहन करूनही त्यांनी एकही गुपित उघड केले नाही. न दीनयंतेने वागले. संगमेश्वर येथे दिलेल्या त्यांच्या बलिदानानं मराठा अभिमान, धर्मनिष्ठा आणि स्वराज्याचा आत्मा जिवंत ठेवलेला आहे. अशा या संभाजी महाराजांना आपण मानसमुद्रा करणार आहोत. आपण येथे आलो आहोत दीपवंदना करण्यासाठी. त्यांना आपण दीपवंदना दिलेली आहे, तुम्ही बघत आहात. चला तर मित्रांनो, त्यांच्या या प्रेरणेतून आपणही शिकूया. योद्धासारखे निडर व्हा, भक्तासारखे श्रद्धावान व्हा आणि मातृभूमीचा खरा पुत्र बना. जय भवानी, जय शिवाजी, जय संभाजी. मित्रांनो, आता आपण चाललो आहोत संगमेश्वर मंदिराकडे. हे सर्वात जुनं महादेवाचं मंदिर आहे. मित्रांनो, आता आपण आलो आहोत मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. बाजूला विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं आपण. त्यानंतर गणपतीचं दर्शन घेतलं आहे. आता बघा समोर महादेवाचं मंदिर दिसतं तुम्हाला. परत एकदा तुम्ही पाहू शकता विठ्ठल रुक्मिणी यांचं दर्शन तुम्ही घेत आहात. त्याच्यानंतर गणपतीचं बाप्पाचं दर्शन आहे. ते दर्शन झाल्यानंतर तुम्ही हे बघू शकता समोर संगमेश्वर मंदिराचं. त्याच्यानंतरून महादेवाचं आपण दर्शन घ्यायला आतमध्ये चाललो आहोत. ये बघा महादेवाचं आपण दर्शन घेतो आहे. आपण संगमेश्वर महादेव मंदिर आहे. सर्वात पुरातन काळातलं मंदिर आहे. दर्शनाला तुम्ही